राज्याचं युवा धोरण नेमकं कसं असावं या संदर्भामध्ये आज बैठक पार पडली। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीला अनेक आमदार आणि अधिकारी सुद्धा उपस्थित होते। सर, खरं तर आज ही बैठक पार पडलेली आहे, काय नेमकं आपण विचार करतोय का कसं युवकांचं हे धोरण असावं महाराष्ट्रासाठी? काय झालं की राज्याचे मुख्यमंत्री तरुण आहेत, उपमुख्यमंत्री तरुण आहेत आणि महाराष्ट्रातील जवळपास 65% लोक, देशातील अंदाजे 65% लोक हे तरुण आहेत आणि यांच्यासाठी एक नवीन धोरण, सर्वसमावेशक असं धोरण असावं अशा प्रकारची संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केलेली होती। मागच्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय समावेश झाले होते, उपमुख्यमंत्री पण एकनाथ शिंदे आणि अजितदादा दोघेही होते आणि त्यांनी काही सूचना, मौलिक सूचना केल्या आहेत। त्या सूचना आणि अधिक काही नवीन या ठिकाणी सदस्य नेमलेत आणि माझ्या काळातली ही पहिलीच बैठक आहे। तर लवकरात लवकर चांगल्या प्रकारचं युवा धोरण राज्याचं कसं असेल, महाराष्ट्रातल्या युवकांना जास्तीत जास्त त्यांचा वेळ हा विधायक कामासाठी कसा गुंतवणूक करता येईल या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विभागावर चर्चा सुरू आहेत। त्या संदर्भात आम्ही काही लिंक तयार करून त्यांच्याकडून काही ओपिनियन घेणार आहोत, काही निबंध स्पर्धेच्या माध्यमातून काही घेता आलं तर घेऊ आणि वेगवेगळ्या स्तरावर आम्ही याच्या संपूर्णपणे या धोरणाच्या संदर्भामध्ये फीडबॅक मागवलेले आहेत। मी स्वतः विभागीय बैठका आयोजित करून त्या ठिकाणी क्रीडा व युवा संवाद या ठिकाणी साधतो आहे। अशा प्रकारे साधारण महिना दीड महिन्यामध्ये आम्हाला हे युवा धोरण या ठिकाणी सुदृढ करायचे आहे। युवा धोरण हे काही फक्त ठराविक एका समाजासाठी किंवा ठराविक एका विभागासाठी नाही, तर महाराष्ट्रातल्या सर्व विभागांना ते लागू असेल। शैक्षणिक शिक्षण असेल, समाज कल्याण असेल, त्याचनंतर महिला बालकल्याण असेल किंवा मग शिक्षण विभाग असेल, सगळ्याच विभागांना त्या धोरणाची अंमलबजावणी करावी लागेल। अशा प्रकारचं एक सर्वसमावेशक धोरण राज्य सरकार तयार करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। याचा युवकांना नेमका काय फायदा होणार आहे या धोरणाचा? नाही, युवक हा गुंतून ठेवला पाहिजे। आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात युवक हे काही कामच नाही आहे आणि काय करावं हे त्यांना कळत नाही, दिशाहीन आहे। त्यामुळे त्यांचा ओघ हा व्यसनाकडे जास्त या ठिकाणी जातोय किंवा मोबाईलमध्ये ते आपला जास्त वेळ व्यस्त करतायत। तर त्यापेक्षा त्यांना तो वेळ मिळूच नये यासाठी त्यांची गुंतवणूक कशामध्ये करता येईल, स्पोर्टमध्ये करता येईल का, मग शिक्षणामध्ये करता येईल का, किंवा आणखी कुठल्या योजनेमध्ये करता येईल, या संदर्भातला शोधाशोध सुरू आहे। म्हणजे त्यातूनच एक धोरण चांगलं तयार करता येईल की जेणेकरून युवकांना त्यांची क्रयशक्ती ही राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी कामाला येईल। खरं तर दुसरा प्रश्न असा आहे की मराठवाडा आणि इतर भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कसं बघता याकडे राज्य सरकार काय नेमकं पाऊल उचलतंय? नाही, ही गोष्ट खरी आहे की बऱ्याच दिवसामध्ये गेल्या वर्षभरामध्ये जिथं 100 mm पावसाची या ठिकाणी अपेक्षा जनता करत होते, तिथे हजार mm पाऊस जर एकाच दिवसात पडला तर त्या ठिकाणची परिस्थिती हाताबाहेर जाणार ही निश्चित आहे। महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली, पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे काल अजितदादांनी आणि आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी, मंत्र्यांनी स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही तात्काळ जिथे इथे नुकसान भरपाई झाली तिथे पालकमंत्री असतील, आमदार असतील, त्यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन आणि त्या ठिकाणी त्यांना आधार द्यावा शेतकऱ्यांना, किंवा तिथल्या जे काही नागरिक असतील ज्यांचं काही नुकसान झालं असेल त्यांना आधार द्यावा आणि सरकारमध्ये ताबडतोब पंचनामे करून त्यांना तात्काळ निधी कसा उपलब्ध करून देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी पूर परिस्थिती पाहणी करायला जाणार आहेत। माननीय उपमुख्यमंत्री दादा तर काल मिटिंग संपल्या लगेच ते काल गेले पण लगेच सोलापूरला आणि इतर ठिकाणी। तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सर्वच मंत्रिमंडळ फिरतंय। नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे, परंतु काही ना काही त्यांना दिलासा देणं आवश्यक आहे। त्यामुळे सरकार योग्य युद्ध पातळीवर पाहिजे तेवढा मोबदला लवकरात लवकर उपलब्ध करून देईल। तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये आदिवासी मोर्चावरती पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, यामध्ये काही नागरिक जखमी झालेले आहेत, काही पोलीस सुद्धा जखमी झालेले पाहायला मिळत आहेत। नाही, माझ्याही कानावरती आत्ताच आलं, माझ्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे आत्ताच की अशा प्रकारे मूक मोर्चा होता आणि मूक मोर्चामध्ये काही लोकांनी चिथावणी दिल्यामुळे किंवा काही लोकांनी भाषणं केल्यामुळे, घोषणा दिल्यामुळे त्यामध्ये मोर्चामध्ये लोक सैरावैरा झाली आणि जिल्हाधिकाऱ्यामध्ये कार्यालयामध्ये मोडतोड केली। तर त्यानंतर मग पोलिसांनी ते आंदोलन चिघळू नये यासाठी काही बंदोबस्त घेतलेला आहे। तर या संदर्भामध्ये आता सध्या वातावरण थोडंसं हे आहे, शांत आहे, पण तरीसुद्धा आंदोलकांना माझी विनंती आहे की आपण जरा शांततेच्या मार्गाने जर घेतलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये मार्ग निघेल। कायदा आणि सुव्यवस्था आपण हातात घेऊ नये,
कायदा आणि सुव्यवस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी जिथं अन्याय होत असेल तिथं निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगू आणि तात्काळ या ठिकाणी चौकशी करून जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडू. परंतु अशा प्रकारे कायदा हातात घेऊन कुठल्या प्रकारच्या गोष्टी होणं शक्य नाही. त्यामुळे जरा थोडं शांततेच्या मार्गाने जर या ठिकाणी गेलं आहे का? कारण मुखमोर्चा असताना अशा प्रकारचा गोंधळ होणं, कोणतरी विशिष्ट काही याच्या मागे कोणी आहे का हे सगळं घटनेमागे? त्यामध्ये अजून चौकशी फारशी झालेली नाही किंवा मी त्यामध्ये फार लक्ष घातलेलं नाही. मी तिथल्या अधिकाऱ्यांशी पण अजून पोलीस अधीक्षकांशी बोललेलो नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्याकडनं मला ठोस असं पुरावे मिळत नाही तोपर्यंत त्यावर मी आरोप करणं योग्य होणार नाही. कारवाई करणार आहे दोन्ही बाजूंनी, जर पोलीस असतील किंवा आंदोलक असतील. जाणीवपूर्वक जर कुणी केलं असेल आणि जाणीवपूर्वक जर कुणी जमावाला चिथावणी देऊन जर केलं असेल तर त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात येईल. या मोर्चामध्ये जर जाणीवपूर्वक जर कोणी तशी घटना केलेली असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं माणिकराव कोकाटे म्हणताना पाहायला मिळत आहेत. राजू सोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.